सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे। यामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात या संदर्भात राजघराण्यात तडजोड झाली आहे। माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे। पाहूयात। याच्यामध्ये खरं तर कोर्टाला श्रेय पाहिजे। कोर्टाने लोकांचं हित लक्षात घेऊन तातडीने जी 50 गुंठे जागा होती ती 4 आठवड्यामध्ये ट्रान्सफर करण्याची आणि उरलेली जागामध्ये शासनाने हॉस्पिटल बांधण्याच्या संदर्भात निर्देश दिलेले। आज संध्याकाळपर्यंत त्याची ऑर्डर हातामध्ये येईल आणि त्याच्यामुळे मल्टीस्पेशालिटी उभारण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आणि ह्याच्यामध्ये मला विशेष आभार मानले पाहिजेत ते आदरणीय हिरे साहेब, जे मुख्य ॲडव्होकेट आहेत महाराष्ट्राचे, आणि ते मुद्दाम आले ह्या केससाठी। त्याला त्यांना ह्याचा सिरियसनेस कळला आणि मी त्यांच्याशी फोनवर बोललो। ते स्वतः आले, स्वतः त्यांनी पाहणी केली आणि अत्यंत प्रभावीपणे त्यांनी ही केस मांडली। त्याचबरोबर राजघराण्याचे जे दोन्ही भाग आहेत, दोघांनी आपापली ॲफिडेव्हिट वेळेवर सादर केली। एवढंच नाही तर आज त्यांच्या वकिलांना ऑनलाईन उपस्थित राहायला सांगितलं होतं। त्याच्यामध्ये विशेषतः भोगले साहेबांचे वकील साठे साहेब आहेत, यांच्या मातोश्रींचं निधन झालेलं होतं। त्या परिस्थितीत सुद्धा ते 15 मिनिटं उपस्थित राहिले ऑनलाईन। आणि त्याच्याच बरोबर चांगलं सहकार्य हे आदरणीय सावंतवाडीचे राजे साहेबांनी आणि युवराजांनी सुद्धा केलं आहे, त्यांनी मुद्दाम उल्लेख करतो। आणि हे खरं तर 4 वर्षापूर्वी होऊ शकलं असतं। एकत्र ॲफिडेव्हिट दोघांचं असावं असं सांगण्यात आल्यामुळे ते काय होऊ शकलं नाही। आता कोर्टाने शेवटी स्वतंत्र ॲफिडेव्हिट मान्य केली आणि त्यांनी हा निर्णय दिला। त्याच्याबद्दल आम्ही न्यायालयाचे सुद्धा ऋणी आहोत। आणि न्यायालयाने विशेषतः पेशंटना जे गोव्याला पाठवायला लागतं त्याच्यामुळे त्यांना ज्या असुविधा होतात, लोकांचे जीव जातात, याच्या सगळ्याच गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ताबडतोब याच्यावर निर्णय दिला।